हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत पंजाबी स्टाईल राजमा। तर याच्यासाठी आपल्याला हवं आहे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट। इथे मी 3 कांदे घेतले आहेत ज्याला मी किसून घेतलं आहे। त्याच्यानंतर 3 टोमॅटोची पेस्ट केलेली आहे आणि धणेपूड घेतली आहे। इथे मी 1 कप राजमा घेतला होता ज्याला मी 7 ते 8 तास भिजत ठेवलं होतं। नंतर जे भिजलेलं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि नवीन फ्रेश पाणी घ्यायचं आहे। नंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकून त्याला 5 ते 6 शिट्ट्या लो टू मीडियम फ्लेम वरती घेतल्या होत्या। आता इथे आपल्याला एका पॅन मध्ये 4 चमचे तेल टाकायचं आहे। नंतर तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 टीएसपी जिरे घालायचे आहे। जिरे तडतडल्यानंतर आपल्याला जो ग्रेट केलेला कांदा होता तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। त्याच्यानंतर जी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती ती याच्यामध्ये मी घातली आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद, तिखट, काश्मीरी मिरची पावडर हे सगळं मी घातलं आहे। आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला खूप चांगलं परतून घ्यायचं आहे। नंतर मी याच्यामध्ये धणेपूड टाकली आहे। आता इथे मसाला चांगला परतणं खूप गरजेचं आहे। जर मसाला कच्चा राहिला तर त्याला चव येणार नाही। इथे धणेपूड टाकल्यानंतर मसाला खाली चिकटतो, म्हणून मी थोडंसं राजमाचं जे उकडलेलं पाणी होतं ना ते मी याच्यामध्ये थोडंसं टाकलं आहे। आता याला तेल सुटल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। ही जी स्टेप आहे ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे। जसं तुम्ही बघाल याला मसाल्याला तेल सुटलंय, म्हणजे आपला मसाला खूप छान पद्धतीने परतला गेला आहे। हा परतला गेल्यानंतर याच्यामध्ये जो राजमा आपण उकडला होता तो मी घातला आहे। याचं पाणी मी बाजूला काढून ठेवलं आहे। आता इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलंय आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 5 ते 7 मिनिटं याला वाफ येऊ द्यायची चांगली। आता मी इथे ना राजमा थोडासा 1 ते 2 चमचे राजमा साईडला काढून ठेवला होता आणि त्याला थोडंसं मॅश करून घेतलं आणि तो मी आता याच्यामध्ये टाकलाय। असं केल्याने जी ग्रेव्ही असते ना थोडीशी थिक होते। परत याला मी झाकण ठेवून 10 मिनिटं चांगली वाफ येऊ दिली आहे। आपलं जे राजमाचं उकडलेलं पाणी होतं ना ते मी याच्यामध्ये गरम करून टाकलंय। याच्यामध्ये नेहमी गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकू नका कारण टेम्परेचर मेंटेन राहतं। आता इथे आपण 1 टीएसपी गरम मसाला टाकला आहे आणि कसुरी मेथी टाकली आहे मी ते क्रश करून। झालं, आपला राजमा रेडी आहे। नक्की करून बघा ही पद्धत आणि कशी वाटली मला नक्की कळवा। याला तुम्ही राईस बरोबर किंवा लच्छा पराठा बरोबर सर्व करू शकता।